आपण नाश्त्यासाठी इडली, डोसा, साऊथ इंडियन प्रकार बनवतो. हा त्यातलाच एक आहे अप्पम. खायला खूप छान लागतो. हे पहा मस्त असा जाळीदार बनलेला आहे आणि करायलाही खूप सोपं आहे. चला तर पाहूया. 1 वाटी मी तांदूळ घेतले, त्याला 4 ते 5 तास भिजत ठेवा. हा नेहमीचा जो आपण भातासाठी वापरतो तोच नॉर्मल तांदूळ आहे. आता मिक्सरला बारीक पेस्टसारखं करून घ्यायचं आहे. स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. हे पहा. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर ओल्या नारळाचा कीस घेतला आहे मी आणि त्याच वाटीने 1 वाटीभर भात घेतला आहे, जो भात आपण शिजवतो तो. आता ह्याला मिक्सरला छान वाटून घेतलं आहे. पहा मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही मिळून एका बाउलमध्ये काढलं आहे. त्याला छान फेटून घ्या. 2 ते 3 मिनटं, म्हणजे छान मिश्रण फ्लफी होतं आणि हलकं होतं. याला आपण आता रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे. हे पहा सकाळी छान फर्मेंटेशन झाले आणि स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे, घट्टसर. याच्यामध्ये आता फक्त मीठ टाकायचं आहे आपल्याला. कुठलेही वेगळे मसाले किंवा काहीही न वापरता एक चवीनुसार चमचाभर मी मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाका. साधारण मी अर्धी वाटी पाणी घेतलं याच्यात. कितपत घट्ट किंवा पातळ असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या. हे पहा या डोशासारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी लोखंडाच्या कढईला थोडंसं तेल लावलं आहे. तेल नाही लावलं तरी चालेल. नॉनस्टिकी कढई असेल तर तुम्ही तेल नाही लावलं तरी चालेल. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बॅटर टाका आणि आता या प्रकारे हलवून घ्या. हे पहा मस्त अशी जाळी तयार होते. हे कुठल्याही भाजीसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवा. नाश्त्याचा नवीन प्रकार काहीतरी ट्राय करायचा असेल तर या प्रकारचे अप्पम नक्की ट्राय करून बघा. चटणीसोबतही खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.